नमस्कार राम राम मंडळी, मी प्रेम 100 डेज मिनी ब्लॉग चॅलेंज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आणि समृद्ध चाललेलो बॅग आणण्यासाठी। कॉलेज चालू होणारे आमच्या दोघांचं मग बॅग हवं। पोलीस इकडून तिकडून सगळीकडे थांबले होते। मग आम्ही बोळीतनं रस्ता काढत आम्ही पोहोचलो नवी पेठ मध्ये आम्ही ताडपत्रीला गेलतो। ताडपत्रीमध्ये आम्हाला एक सुद्धा बॅग आवडली नाही। मग आम्ही आलो टिळक चौकात समृद्धच्या ओळखीचं एक दुकान होतं। ते चांगले बॅग भेटतील वाटलं, पण चांगले बॅग भेटले सुद्धा आणि घेऊन पण आलो। जाता जाता मल्लिकार्जुनचं दर्शन घ्या म्हटलं, पण पाऊस येण्याची शक्यता होती। मग नंतर आम्ही निघालो फास्ट घराच्या दिशेने। घरात पूजा असल्यामुळे त्याचं सामान पण घ्यायचं होतं आणि आम्ही आलतो घर संसार मध्ये आला। नको ते गोष्टी बघण्यामध्ये आमचा खूप टाइम गेला। मग तेवढ्यात समृद्धचा मित्राचा फोन आलता, मग तो फोनवर व्यस्त होता। घरी पाहुणे आलते, दूध ही घरात संपलं होतं। मग दूध आणायला मी महानंदामध्ये आलो। तेवढ्यात बघा हे आमचं येडं माझी वाट बघत कसं बसलंय। घरात सामान ठेवलं आणि आम्ही निघालो गणपतीचं शूट करण्यासाठी। दरवर्षी गोविंदशी मध्ये एक पेक्षा एक गणपती येतात, तेच बघण्यासाठी आम्ही आलो होतो। मोठ्या गणपतींपेक्षा लहान गणपतींना इतकं सजवले होते की खूप छान दिसत होते गणपती। मग हा समृद्ध सगळ्या गणपतीचे सिनेमॅटिक शूट घ्यायला चालू झाला। हा शूट घेऊस तर मी आमच्या घरी कोणता गणपती बसवायचा, कसा गणपती बसवायचा बघत होतो। हा गणपती एकदम रिअलिस्टिक वाटत होता। डोळे बघितले की डोळ्यात पाणी अक्षरशः आहे कास वाटत होतं। या गणपतीला पेशवा गणपती म्हणतात म्हणले। हा कृष्ण रूपातला गणपती होता, पण याची बासली कोण चोरून घेऊन गेलं काय माहिती। दीदी मला बर्थडेचं गिफ्ट देणार होती आणि आजचा ब्लॉग इथंच संपवला। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।